व्हेरी सिंपल क्वेश्चन्स. व्हॉट आर युअर आउटकम? तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे आउटकम हवे आहेत ते काय आहेत, किंवा काय असायला हवेत जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इच्छित आहेत, किंवा जे तुम्ही अपेक्षा करत आहात. आणि दिस इज बेस्ड ऑन युअर फ्रिक्वेन्सी. ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये वारंवार घडत आहेत त्या गोष्टी तुमच्या जीवनात फ्रिक्वेन्सी म्हणून काम करतात. या जगात विनाकारण काहीही घडत नाही. सध्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनात वारंवार घडत आहेत, मग त्या अ, चांगल्या गोष्टी असतील किंवा वाईट गोष्टी असतील, राईट? म्हणजे चांगले इन्सिडेंट असतील, चांगले लोक असतील, किंवा चांगल्या गोष्टी, वस्तू आकर्षित करत असाल तुम्ही, तर यू आर व्हायब्रेटिंग ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. तुम्ही त्या ऊर्जा शक्तीला व्हायब्रेट करत आहात. त्या ऊर्जा शक्तीला, त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही व्हायब्रेशन म्हणजे त्या सध्याच्या स्थितीला तुम्ही ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आकर्षित करत आहात, राईट? आता यावर जर अजून डिटेलमध्ये थोडीशी चर्चा करायची झाली तर दिस इज व्हॉट द इम्पॉर्टंट लेसन. माझ्या जीवनामध्ये मला काय हवं आहे हा प्रश्न तुम्हाला सतत विचारावा लागेल, मॉनिटर करावं लागेल, मनन चिंतन करावं लागेल. आणि जितकं तुम्ही याच्या अंतरंगात पोहोचाल तितके तुमचे भाव दृढ होत जातील. इकिगाई हे एक पुस्तक आहे. इकिगाई जापनीज एक बेट आहे जपानमध्ये. त्या बेटावरील म्हणजे याला आइसलँड म्हणता येईल, बेट. त्या बेटावरील काही व्यक्तींचं जीवन जर पाहिलं, त्यांची आयुर्मर्यादा जर पाहिली, तर 90% व्यक्ती, मोर दॅन 90%, हे 100+ जीवन जगतायत. 100 अँड अबो इयर्स. आणि याचं जर त्यांना कारण विचारलं तर ते सांगतात की मला जगण्यासाठी उद्देश आहे. 100 वर्षाच्या आजीला जर विचारलं की तू एवढ्या पहाटे काय करतीयेस, तर ती म्हणेल मला माझ्या नातवंडांसाठी अ, मासे बनवायचे आहेत, किंवा भोजन बनवायचं आहे, जेवण बनवायचं आहे, त्यांच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे ह्या एज मध्ये सुद्धा तिला जगण्यासाठी उद्देश आहे. आणि तिथल्या वृद्धाला विचारलं, म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत 102, तर ते सुद्धा म्हणतील की आज मला समुद्रावर जायचंय, मला तिथून काही आणायचंय माझ्या कुटुंबासाठी, फॅमिलीसाठी. आणि नॉट नेसेसरी की खूपच निकडीची आवश्यकता आहे असं पण नाही, परंतु त्यांनी त्यांच्या जीवनाचा एक उद्देश, पर्पज, हेतू ठरवलेला आहे. आणि जो हेतू आपण आपल्या जीवनाला देतो त्या अनुसार त्याला कॉज म्हणतात. बरेच व्यक्ती मला म्हणजे फार पूर्वीपासून ही गोष्ट विचारायची की पहाटे उठण्याचा उद्देश काय, पर्पज काय, आणि ते पण सॅटर्डे संडे, शनिवार रविवार इतर व्यक्ती, म्हणजे जर ते आराम करत असतील तर तुम्ही कशाला उठता, आणि उद्देश काय आहे? तर याच्या पाठीमागं काय आहे? 40 वर्षापर्यंत, अप टू द एज ऑफ 40, प्रत्येक व्यक्ती उदरनिर्वाहासाठी, म्हणजे काय, सेटलमेंट होण्यासाठी, घर दार गाडी बंगला, किंवा जे काय तुमच्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. तोपर्यंत त्याच्या आतमध्ये उत्साह आहे, तोपर्यंत त्याच्या आतमध्ये एनर्जी आहे, आनंद आहे. परंतु जर तुम्ही पाहिलं असेल, मोस्ट ऑफ द टाइम, बऱ्याच वेळा अशी गोष्ट घडते, असे इन्सिडेंट होतात की 40 पर्यंत येता येता तो व्यक्ती सेटल होतो. बहुतेकांचा फ्लॅट होतो, एक छोटी गाडी होते, आणि बऱ्यापैकी बँक बॅलन्स होतो. होम लोन नील होत आलेलं असतं. बऱ्याचशा व्यक्तींच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात. परंतु आता प्रश्न हा आहे की इथून पुढे माझ्या जीवनामध्ये जर मला उत्साह, इंथुझियाझम, एनर्जी निर्माण करायची असेल तर माझ्या पुढे उद्देश काय आहे? आणि जर उद्देश शून्य असेल तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे काय रूल आहे? नेचरचा एक रूल आहे, निसर्गाचा एक नियम आहे. काय नियम आहे? इथे असेंडिंग आहे. एखादा व्यक्ती
जर पर्वतावर चढत असेल, ट्रेकिंग करत असेल, टेकडीवर जात असेल, टेकडीवर किंवा एखाद्या डोंगरावर जायचं असेल, बरेच लोक जातात ना ट्रेकिंगला, त्यावेळेस त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज पहा कशी आहे. एकदम, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण सीना ताण के, शोल्डर एकदम बरोबर स्ट्रेट, पाठीचा कणा सरळ. टेकडीवर चढताना वाकून कुणी जाऊ नाही शकत. त्यामध्ये बॉडीची जी पोस्चर आहे, बॉडीची जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट सुद्धा अगदी स्ट्रेट आहे. राईट. याला काय म्हणायचं? असेंडिंग. असेंडिंग असेंडिंग म्हणजे वरच्या दिशेने जाणारा व्यक्ती किंवा आलेख, जे पण काही आहे वहीवर लिहित असाल तर असेंडिंग, वरच्या दिशेने जाणारा, असेंडिंग. अगदी जीवनाच्या सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करत असताना व्यक्तीची बॉडी मुवमेंट किंवा त्यांच्या जीवनातला उत्साह, हा सळसळता उत्साह ज्याला म्हणतात ना, तो असाच असतो. याला असेंडिंग म्हणतात. राईट. आणि वरती गेल्यानंतर, ते ध्येय प्राप्त केल्यानंतर, गोल अचीव केल्यानंतर मात्र त्याच्या जीवनात एक संत गती येते. त्याला म्हणायचं स्ट्रॅटिश. स्ट्रॅटिश म्हणजे तिथे गेल्यानंतर आता त्याला वाटतं मी आराम करणार. ट्रेकिंग पूर्ण झाल्यानंतर वरती गेलात, वरती जर काही तळं असेल किंवा बीच असेल किंवा अजून काही आराम करण्याचं रेस्टॉरंट, हॉलिडेज पॅकेज जे पण काही असेल, तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीला काय वाटतं? हा, आता मी अचीव केलं. आता इथे जरा त्या आरामदायक खुर्च्या असतात बघा, पाय पसरून त्यावर व्यक्ती बसू शकतो. परंतु हे निसर्गाच्या विपरीत आहे, प्रकृतीच्या, ब्रह्मांडाच्या, युनिव्हर्सच्या नियमांच्या विरुद्ध आहे. स्ट्रॅटिश इथे अस्तित्वात नाही आणि जास्त दिवस अलाउड पण नाही. जो व्यक्ती स्ट्रॅटिश झोन मध्ये गेला, तर कालांतराने, जर करण्यासारखं काही नाही, आता बऱ्याचशा व्यक्तींचं गोल असतं, ध्येय असतं की कदाचित मी 1 करोड, 2 करोड, 5 करोड रुपये कमवेल, 8 करोड रुपये कमवेल. ठीक आहे. 8 करोड रुपये मिळाल्यानंतर सुद्धा प्रश्न हा आहे की तुम्ही करणार काय आता? कळालं? प्रश्न 8 करोडचा नव्हता. प्रश्न हा होता की एवढी रुपये प्राप्त झाल्यानंतर तुम्ही करणार काय? प्रश्न गाडीचा नाहीये, प्रश्न घराचा नाहीये. ते घर झाल्यानंतर तुम्ही करणार काय याचं प्लॅनिंग आहे का तुमच्याकडे? धनसंपत्ती अर्जित केल्यानंतर त्या धनसंपत्तीचा तुम्ही सदुपयोग करणार आहात, दुरुपयोग करणार आहात, कुठे खर्च करणार आहात, कुठं स्पेंड करणार आहात, एक्सपेंडिचर करणार आहात, हे आधी ही क्लॅरिटी असणं आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तीला ही क्लॅरिटी आहे, त्याच्या जीवनामध्ये तो प्रवाह किंवा जे काही मिळालेली मालमत्ता आहे, संपत्ती आहे, ती मल्टिप्लिकेशनने वाढत जाईल. जसजसे की हे मोठमोठे ग्रुप, जे जॉईंट ग्रुप आहेत, एंटरप्रेनर आहेत, उद्योजक आहेत, यांच्या जीवनामध्ये पुढच्या 5 वर्षांचं प्लॅनिंग केलेलं आहे. यांच्याकडे पुढच्या 5 वर्षाच्या योजना आहेत आणि त्यांना प्रत्येक दिवसाचा हिशोब माहिती आहे. म्हणजे किती एक्सपांड करायचं आहे प्लांट किंवा किती फॅक्टरीचं एक्सपान्शन करायचं, हे सगळं त्यांना माहिती आहे. फक्त मोठ्या उद्योजकांनाच नाही, तर जे व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग ऍडवायझर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, व्यक्ती आहेत जे त्यांना गाईड करत आहेत. म्हणून जीवनामध्ये कॉज शोधायला हवा, नक्की करायला हवा की मला एक्झॅक्ट नक्की करायचं काय आहे. राईट. याला कॉज म्हणतात. आणि जसं ह्या युनिव्हर्समध्ये स्ट्रॅटिश, स्ट्रॅटिश म्हणजे काय, आता ती सरळ रेष अलाउड नाहीये. अशा व्यक्तींना जर काही कार्य करत नसाल तर काय होईल माहिती? आणि मी पाहिलेत अशी एक्झाम्पल, म्हणजे असे भरपूर उदाहरणं आहेत. डायबिटीस डिटेक्ट होईल किंवा ऑर्थरायटिस किंवा बीपी किंवा वेगवेगळे डिसीजेस, किंवा निसर्ग त्यांना मूव्ह करत राहील, मुवमेंट तर काहीतरी दे.
इतरांसाठी नाही, मग स्वतःसाठी तरी आता धावा, स्वतःसाठी तरी पळा. निसर्ग हे गाईड करतो. बऱ्याचशा व्यक्तींचे रिटायरमेंट नंतर कार्डिओलॉजीचे काही इश्यू येतात, म्हणजे हृदयाचे. आणि त्यामध्ये कदाचित एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी किंवा बायपास करावी लागते. आणि आता डॉक्टर सांगतात, आता मात्र तुम्हाला प्रिकॉशन घ्यावी लागेल. आता मात्र तुम्हाला सुनियोजित जीवन जगावं लागेल. कळालं? म्हणजे गती तर ठेवायची आहे. आणि जो व्यक्ती गती ठेवत नाही, स्ट्रॅटिश नंतर एक अवस्था अजून येते, ज्याला म्हणायचं डिसेंडिंग. डिसेंडिंगचा अर्थ काय होतो? तीव्र गतीने उताराच्या दिशेने तो प्रवाह वाहत जातो. कळालं? हा निसर्गाचा, युनिव्हर्सचा नियम आहे. इथे जर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल, टिकवायचं असेल, तर काय करावं लागेल? प्रकृतीच्या नियमाबरोबर प्रवाहित व्हावं लागेल. जे प्रकृतीचे नियम आहेत याच्या बरोबर आपल्याला राहावं लागेल. आणि जो व्यक्ती हे करेल त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. जो व्यक्ती हे नाही करणार त्याला कालबाह्य व्हावं लागेल. कळालं? ओनली वन थिंग इज कॉन्स्टंट इन दिस वर्ल्ड. ह्या जगामध्ये एकच गोष्ट चिरंतर, निरंतर आहे. काय? बदल. चेंज इज द कॉन्स्टंट थिंग. कालाय तस्मै नमः. जो व्यक्ती काळाप्रमाणे बदलणार नाही, काळ त्याला बदलून टाकेल. एकच गोष्ट आहे, बदल. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडत नाही, दोनच गोष्टी फार महत्वाच्या. एक तर व्यक्ती प्रगती करतो, नाहीतर अधोगती करतो. मधली कुठली गोष्ट नाही. राईट? एक तर ग्रो करतो, नाहीतर डिके होतो. निसर्गामध्ये जी गोष्ट वाढत नाही, जिच्यात ग्रोथ होत नाही, दॅट डाईज. मग ते संपते किंवा मृत्यू पावते. तिचं मरण निश्चित आहे. मग तो वृक्ष असो किंवा कुठलीही वस्तू असो. म्हणून आपल्याला कॉज, कारण शोधावं लागेल. आता आपण जी चर्चा करतोय ना, यामध्ये जे अफर्मेशन आपण पुन्हा पुन्हा बोलतोय, किंवा अफर्मेशन मी जे सांगतोय की ह्या अफर्मेशनची प्रॅक्टिस करा, हे का करायचंय? कारण जगण्यासाठी तो कॉज आहे. पहाटे उठायचं जर असेल ना लवकर, इफ यू वॉन्ट टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, तर तुम्हाला त्याचं प्लॅनिंग काल रात्री करावं लागेल, की मी पहाटे उठल्यानंतर करणार काय. आणि याच्यासाठी काही टास्क असतात. उदाहरणार्थ, माझे टास्क हे माझ्या बरोबर कायम लिहिलेले आहेत. हे काय मी कार्ड्स घेतलेले आहेत, हे माझे कार्ड्स आहेत. आणि याच्यावर ह्या काही नियम मी लिहिलेले आहेत. राईट? काही माझे गोल्स आहेत आणि काही माझ्या टू डू लिस्ट आहेत, टास्क आहेत, जे मला करणं अनिवार्य आहे. कळालं? आणि ज्या ज्या क्षणी तुम्हाला वेळ मिळेल त्या त्या क्षणी हे तुम्ही पाहणं आवश्यक आहे, की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि मला काय प्राप्त करायचं आहे. या जगामध्ये भटकण्याचे, आपल्या ध्येयापासून विमुख होण्याचे, थोडी सिरियल पाहण्यासाठी, थोडी मूवी पाहण्यासाठी किंवा प्रलोभनं आपल्या आजूबाजूला भरपूर आहे. यूट्यूबमध्ये काही तुम्ही चांगला प्रोग्राम पाहत आहात, काही ट्रेनिंग पाहत आहात, ट्रेनिंग ऐकत आहात, आणि मध्येच काही ऍडव्हर्टाइजमेंट येतील चित्त विचलित करण्यासाठी, लक्षापासून दूर करण्यासाठी, भटकवण्यासाठी. बरोबर? पण त्यासाठी मग तुम्हाला पुन्हा काय पाहिजे? कोणीतरी आठवण करून देणार पाहिजे, की अरे आपल्याला, आपण हे ठरवलेलं आहे आणि वी हॅव टू अचीव दिस. राईट? आणि याच्यासाठी तुम्हाला तुमचे अफर्मेशन लिहिणं आवश्यक आहे. हे जितकं तुम्ही कराल तितकं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. खरी गोष्ट सांगू, या सगळ्या गोष्टी जे काही मी तुम्हाला बोलत आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी पुन्हा एकदा मला सांगतोय. मी ही प्रॅक्टिस करतोय. हे अफर्मेशन ह्या निमित्ताने मला पुन्हा पाहायला मिळतात. दररोज मॅजिकल एक्सरसाइज करणं सुद्धा त्यासाठी महत्वाचं आहे.
तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा, शक्ती, एनर्जी, बॉडी अँड माइंड आर नॉट डिफरंट. असं समजू नका की शरीर आणि मन वेगवेगळं आहे. नाही. जर तुमचं मन सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह थॉट्स आतमध्ये असतील, सकारात्मक विचार तुम्ही ग्रहण करत असाल, तर याचे परिणाम तुमच्या शरीरावर होतील. आणि जर तुमचं शरीर सुदृढ असेल, निरोगी असेल, हेल्दी लाईफस्टाईल असेल तुमची, तर आपोआप अंतर्मनामध्ये सकारात्मक विचार येत जातील. दुःखी, कष्टी, थकलेल्या शरीरामध्ये जर त्या व्यक्तीला सांगितलं, जो गुडघे दुखीने त्रस्त आहे, पोटाच्या विकाराने त्रस्त आहे, किंवा अजून काही गंभीर डिसीज, आजार, क्रोनिक डिसीज आहे, अशा व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं सकारात्मक विचार करा, दुसऱ्यांविषयी चांगलं बोला, तर तो व्यक्ती त्याच्या वेदनांमध्ये इतका व्याहत आहे की त्याच्या अंतर्मनात ते येणार पण नाही. राईट. या दोन्ही गोष्टी हँड अँड हँड चालतात. म्हणून बॉडी अँड माइंड आर डिफरंट. जर तुम्हाला तुमच्या मनाची स्थिती किंवा मनोदशा उंचवायची असेल किंवा ऑप्टिमम लेवलला न्यायची असेल, तर काय करावं लागेल माहितीये? सगळ्यात आधी पाठीचा कणा स्ट्रेट, सरळ ठेवावा लागेल. पाठीचा कणा सरळ ठेवणं आवश्यक आहे. आणि जो व्यक्ती हे करेल, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल. कळालं? आता हा जो प्रोग्राम मी घेतोय ना, हा प्रोग्राम मी बसून घेऊ शकलो असतो, परंतु मी बसलेलो नाहीये. जोपर्यंत हा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत मी उभा आहे. राईट. म्हणजे आता सुद्धा जर पाहिलं तर मी इथे जम्प करू शकतो. का करायचं हे? कारण उभं राहिल्याने त्या व्यक्तीच्या ऊर्जा, शक्ती, एनर्जी वाढतात. आपोआप या गोष्टी होतात. जर तुम्हाला बसून वाचन करताना झोप येत असेल ना, तर त्वरित उभं राहायचं आणि वाचन करायला सुरुवात करायची पुन्हा एकदा. ह्या बॉडी लँग्वेजेस आहेत, ह्या बॉडी मुवमेंट आहेत, ज्या व्यक्तीला लेदरजी मोड आळसापासून परावृत्त करतात. आणि जर महान ध्येय प्राप्त करायचे असतील, तर आपल्याला आपल्या शरीरावर प्रभुत्व प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणून मॅजिकल एक्सरसाइज करायची. म्हणून अफर्मेशन लिहून ठेवायचे की मला माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे. राईट. आता हे अफर्मेशन काय काय असू शकतात? आता अफर्मेशन साठी जर तुम्ही लिहिलेले असतील, तर यासाठी काही अ, एक म्युझिक प्ले करून आपण ते अफर्मेशन पण बोलूया. परंतु आता अफर्मेशन काय काय असतील याच्यावर सुद्धा आपण जस्ट एक चर्चा करू, डिस्कशन करू, की मागच्या वेळेस मी तुम्हाला काही अफर्मेशन दाखवले होते. राईट. जे अफर्मेशन मी तुम्हाला दाखवले होते ते पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो. हे परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. राईट. अफर्मेशन लिहिताना काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत. काय रूल्स आहेत? एकदम सिंपल आहे. सगळ्यात आधी एंड रिझल्ट महत्वाचा. एंड रिझल्ट, प्रोसेस महत्वाची नाही. प्रोसेसमध्ये अडकू नका. एखादा व्यक्ती जर सांगत असेल, माझा डायबिटीस बरा झाला, मी अशा डॉक्टरकडे गेलो, मुंबईला गेलो, तिथे ते डॉक्टर भेटले, योगायोगाने मग आमची चर्चा झाली, डॉक्टरांनी ट्रीटमेंट केलं आणि चांगला औषधोपचार सांगितला, तो पण ग्रहण केला आणि त्याच्यानंतर माझा डायबिटीस बरा झाला. आता ही जी स्टोरी आहे पूर्ण, आता काही व्यक्ती ह्याच प्रोसेसला व्हिज्युअलायझेशन किंवा अफर्मेशन करतील. नाही. एंड रिझल्ट काय? आय एम हेल्दी, मी फिजिकली फिट आहे. म्हणून काय म्हणायचं? Thank you, universe. I am so happy and satisfied now that I am able to maintain my perfect body weight and excellent immune system. हे परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. मी आज खूप आनंदी आहे, समाधानी आहे की मी माझं परफेक्ट वेट, बॉडी वेट मेंटेन केलेलं आहे आणि माझी रोग प्रतिकारक शक्ती ऑप्टिमम म्हणजे सर्वोच्च स्थितीवर आहे. आणि जर तुम्हाला काही वजन गेन करायचं असेल किंवा लॉस करायचं असेल, तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता की मागच्या ए- किंवा ह्या 10 दिवसात, 15 दिवसात, येत्या 30 जुलैपर्यंत माझं 5 किलो वजन कमी झालेलं आहे. परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. 30 जुलै आता येणार आहे.
परंतु हा टार्गेट तुम्ही सेट केलाय, परंतु प्रोसेस काय आहे आतमध्ये, एंड रिझल्ट काय आहे, की 30 जुलै पर्यंत माझं 5 किलो किंवा आय एम 65. आता जर तुम्ही 70 किलो असाल तर आय एम 65 kg बाय 30th of July. 30 जुलै पर्यंत मी 65 किलोचा आहे. वजन कमी करणार आहे हे म्हणण्यापेक्षा मी किती किलोचा आहे हे तुम्ही म्हणू शकता. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय, ज्याला ऍक्शन फ्रिक्वेन्सी म्हणतात. आय लव्ह एक्झरसाइजिंग. मला व्यायाम करायला खूप आवडतं, मला हेल्दी डाएट खूप आवडतो आणि मी माझ्या जिभेवर प्रभुत्व मिळवलेलं आहे. म्हणजेच काय, तर मी माझ्या जीवनामध्ये हेल्दी डाएट कन्झ्युम करत आहे. मी दररोज व्यायाम करत आहे. मला व्यायाम करायला खूप आवडतं. हे बोला स्वतः बरोबर, आय लव्ह एक्झरसाइज. जे पुस्तक लहान मुलांना जो अभ्यास सब्जेक्ट आवडत नाही ना, त्या विषय त्याला शिकवण्यापूर्वी त्याला त्या पुस्तकाची गोडी निर्माण करा. ते पुस्तक त्याच्या हृदयाशी धरा आणि त्याला म्हणा, आय लव्ह मॅथ्स, आय लव्ह सायन्स. हे जर तुम्ही करायला लागला तर त्या मुलाला सुद्धा त्या पुस्तकामध्ये रुची निर्माण होईल. त्याच पद्धतीने व्यायाम नंतर कराल, परंतु आधी त्यामध्ये रुची निर्माण करण्यासाठी काय म्हणावं लागेल, आय लव्ह एक्झरसाइजिंग. मला व्यायाम करायला खूप आवडतो. आणि हे म्युझिक बरोबर कनेक्ट करायचंय. मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो. याच्याबरोबर अजून तुम्ही हेल्थसाठी काही गोल तुम्हाला डिसाईड करायचे असतील तर ते तुम्ही लिहा. परंतु हे गोल ठरवत असताना या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. अफर्मेशन बोलताना 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. एंड रिझल्ट महत्वाचा. एंड रिझल्ट तुम्हाला अल्टिमेटली तुमच्या जीवनामध्ये काय हवं आहे आणि जे हवं आहे, आय वॉन्ट, ते तुम्हाला कन्वर्ट करायचं आय हॅव. माझ्याकडे ते आहे. थँक यू युनिव्हर्स. आय हॅव मेंटेन माय परफेक्ट बॉडी वेट. मी माझं सुडोल शरीर, सुदृढ शरीर प्राप्त केलेलं आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एंड रिझल्ट पॉझिटिव्ह आणि प्रेझेंट कंटिन्युअस मधला टॉक पाहिजे. वर्तमान काळात ती तुम्हाला प्राप्त झालेला आहे. याला प्रेझेंट टेन्स म्हणतात, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय एम बिकमिंग वन ऑफ द बेस्ट माइंडसेट ऑन मास्टरी ट्रेनर. याचा अर्थ काय होतो, की मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये बनत आहे, प्रोसेस चालू आहे. राईट. आणि कुठला पॉझिटिव्ह, माझे डायबिटीस, ऑर्थरायटिस, सांधेदुखी बरी झालेली आहे. मग सांधेदुखी हा शब्द आणला म्हणजे ते नकारात्मक झाले, निगेटिव्ह झालंय. मग आता काय म्हणावं लागेल, की आय एम मेंटेन किंवा माझी रोगप्रतिकारक शक्ती ऑप्टिमम लेवलला आहे. माझी रोगप्रतिकारक शक्ती अगदी सर्वोच्च पातळीवर आहे. मी माझ्या जीवनाचा, माझ्या आरोग्याचा परिपूर्ण आनंद घेत आहे. त्यानंतर स्वतःवर प्रेम करायचं आहे. म्हणजेच काय, आय लव्ह मायसेल्फ द वे आय एम. मी जसा आहे तसा मी माझा स्वीकार करतो, माझ्या स्वतःवर प्रेम करतो. स्वतः अपराधीपणाच्या भावनेत, गिल्टमध्ये, अँक्साइटीमध्ये कधीही जगू नका. जसे तुम्ही आहात, परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती आहात आणि तुम्हाला युनिक, म्हणजे तुमच्यासारखे तुम्हीच आहात, दुसरं कोणी नाही या संपूर्ण सृष्टीत, पृथ्वीवर. त्यामुळे तुम्ही स्वतःची ज्यावेळेस स्तुती करता त्यावेळेस तुम्ही परमेश्वराची स्तुती करता. स्तुती म्हणजे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतात त्यावेळेस. बरेच लोक नाहीतर स्वतःची स्तुती खूप करतात, तसं नाही. परंतु ग्रॅटिट्यूड, आभार. तुम्ही जसे पण आहात तसं परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. त्यासाठी भगवंताचे विशेष धन्यवाद देणं गरजेचं आहे. म्हणजे एक तर एंड रिझल्ट पहा, दुसरं पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि प्रेझेंट टेन्स मध्ये ते वाक्य बोला जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते. तिसरं, त्यामध्ये एनर्जी पाहिजे, थकवा नाही. अफर्मेशन बोलताना जर तुम्ही थकले, मरगळल्यासारखं बोलत असाल तर त्या अफर्मेशन मध्ये ऊर्जा तरी कुठून येणार. राईट. बरोबर आहे ना. जे एखादा व्यक्ती पेढे वाटतोय गाडी घेतली म्हणून आणि देताना असं म्हणतो, हा हे घ्या, पेढे घ्या.
बुलेट घेतले. तर असं घेणाऱ्याला सुद्धा वाटेल की याला काही संकट आलं का काय, का कुणीतरी याला फोर्सफुली ती बुलेट स्वाधीन केलेली आहे जिचा ऍव्हरेज नाहीये काही किंवा काहीतरी फॉल्ट दिसतोय गाडीत. बरोबर. तर देताना सुद्धा विथ एनर्जी, आज मी खूप आनंदी आहे, हे घ्या पेढे घ्या, अहो माझं स्वप्न पूर्ण झालं. कसलं? बुलेट घ्यायची होती. 2 वर्षापासून मी प्लॅनिंग करत होतो आणि आज ते माझं स्वप्न सत्यात उतरलेलं आहे आणि आज मी खूप आनंदी आहे. म्हणजे त्यामध्ये काय पाहिजे? फिलिंग पाहिजे आणि एनर्जी पाहिजे. फिलिंग म्हणजे अंतकरणात भाव पाहिजे. याला अफर्मेशन म्हणतात. आतापर्यंत अफर्मेशन म्हणजे काय? आपले गोल वहीत लिहून काढणे आणि ते पाहणे, याच्याने काही नाही होणार. ठीक आहे, न लिहिण्यापेक्षा बरं आहे काहीतरी लिहिलंय. परंतु हे जर करायचं असेल तर काय करावं लागेल? तर याच्यावर फिलिंग आणि एनर्जी टाकावी लागेल. आणि सेकंड थिंग, याच्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करावं लागेल, आभार प्रकट करावे लागेल. याला मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतात. मेंटेनन्स. तुमच्याकडे वस्तू आहे, व्यक्ती आहे किंवा ती परिस्थिती, सिच्युएशन जी तुम्ही आकर्षित केलेली आहे, परंतु आता त्याला मेंटेन करावं लागेल ना. जर मेंटेन नाही केलं तर पुन्हा ते, एक तर ते रस्ट होईल, त्याला गंज लागेल किंवा कोरोसिव्ह होईल किंवा ते स्पेअर पार्ट खराब होतील मेंटेनन्स नाही केलं तर. बरोबर. मग मेंटेनन्स करण्यासाठी काय करायचं? ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं. दररोज जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यासाठी आभार व्यक्त करायचे, आभार प्रकट करायचे. परमेश्वरा खूप खूप धन्यवाद, या निरोगी शरीरासाठी खूप खूप धन्यवाद, या सुडोल सुदृढ शरीरासाठी खूप खूप धन्यवाद, आई वडिलांसाठी खूप धन्यवाद, कुटुंबासाठी धन्यवाद, पती पत्नी यांच्यासाठी खूप धन्यवाद, मुलांसाठी धन्यवाद. जे तुमच्याकडे आता आहे टू व्हीलर फोर व्हीलर, त्या गाडीसाठी खूप खूप धन्यवाद. बिझनेस आहे त्या बिझनेससाठी खूप खूप धन्यवाद. असं तुम्हाला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करावं लागेल. राईट. आणि जसं तुम्ही हे एक्सप्रेस करत जाल तसं त्यामध्ये फिलिंग ऍड होत जाते. याला मेंटेनन्स म्हणतात. मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी म्हणजेच ग्रॅटिट्यूड. दुसरा प्रकार काय आहे? गोल ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. जे गोल तुम्हाला ध्येय प्राप्त करायचं आहे ते प्राप्त झालेलं आहे. हा हा काय आहे? टाइप्स आहे. आणि एक तिसरा काय आहे की ज्यामध्ये देर इज नो अट्रॅक्शन विदाऊट ऍक्शन. कृती करावी लागेल. पंढरपूरला जायचं आहे, वारीला जायचं आहे, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. पण मग आता काय करावं लागेल? पहिलं पाऊल तर काढावं लागेल ना. पंढरपूरला जायला निघालात, घरातून पहिलं पाऊल काढलं म्हणजे पंढरपूरला पोहोचलात का? नाही. मग पंढरपूरला जाणार नाही का? तसं पण नाही, जाणार तर आहे. पण याला ऍक्शन फ्रिक्वेन्सी म्हणतात. ऍक्शन. राईट. आणि आता कदाचित शनिवारी ही वारी म्हणजे पंढरपुरात दाखल सुद्धा होईल. आणि तुम्हाला सांगू, वारी हे एक फार उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपण आपलं गोल अचीव करत आहोत किंवा नाही, त्यांच्याकडे त्यांचं शेड्यूल आहे. दररोज किती किलोमीटर मार्गक्रमण करायचं आहे हे सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे. कुठल्या गावात मुक्काम करायचा आहे हे सुद्धा ठरवलेलं आहे. आणि तिथे म्हणजे भोजनासाठी जो काही शिदा किंवा जी व्यवस्था करायची आहे ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. बरोबर. आणि प्रत्येक मुक्काम दर मुक्काम करत असताना त्यांच्यासाठीची व्यवस्था करणारे व्यक्ती आहेत ते पुढे गेले. याला प्लॅनिंग म्हणतात, याला शेड्युलिंग म्हणतात आणि याला ऍक्शन म्हणतात. त्यामध्ये फर्स्ट एड, प्रथमोपचार जो काही आवश्यक आहे त्याची पण व्यवस्था केलेली आहे. आणि असं करत 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 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवसानंतर ही वारी किंवा हे सगळे व्यक्ती पांडुरंगाच्या दर्शनाला पोहोचतात. बरोबर. हे सुद्धा एक याचं उदाहरण आहे. अगदी एक्झॅक्ट. जर वारी हे करू शकत असेल तर आपण आपल्या जीवनात का नाही करू शकत? पण यासाठी काय पाहिजे? ऍक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. ऍक्शन, कृती पाहिजे. जर वजन
कमी करायचा आहे उदाहरणार्थ, किंवा फिजिकल फिटनेस प्राप्त करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला ऍक्शन घ्याव्या लागतील. आणि त्या ऍक्शन काय आहेत हे लिहून काढा. जसं आता आपण मगाशी बोललो, आय लव्ह एक्झरसाइजिंग, आय लव्ह डाएट. आणि हे विसरू नये म्हणून काय पाहिजे तुमच्याकडे या लिखित स्वरूपात हे पाहिजे की हे मला अचीव करायचं आहे. आणि हे लिहून नेहमी स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवा. जसा वेळ मिळेल सकाळ दुपार संध्याकाळ पुन्हा एकदा पहा, एक्झॅक्टली मला काय प्राप्त करायचं आहे. राईट. आणि आता हे जे अफर्मेशन तुम्ही लिहिलेले आहेत, हे अफर्मेशन प्राप्त करण्यासाठी एक म्युझिक प्ले करा. कदाचित धनसंपत्तीसाठी असेल की ह्या वर्षी मला इतकी धनसंपत्ती प्राप्त करायची आहे, किंवा आय एम अर्निंग 2 लाख रुपीज पर मंथ हॅपीली अँड इझिली. टुडे इज 30th of this month, and as per last month, this month also I have achieved earned 2 lakh rupees net profit happily and easily. हे प्रथम तुम्हाला तुमच्या अंतर्मनात बोलावं लागेल. आणि जसं तुम्ही हे बोलाल तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. बरोबर. आणि यासाठी काय करावं लागेल आता, मी जे तुम्हाला सांगतो ना मॅजिकल एक्सरसाइज करायची आहे, ही मॅजिकल एक्सरसाइज करताना फिजिकली तुम्हाला मुवमेंट करायचे आहेत. मुवमेंट, आयदर डान्स करा, एन्जॉय करा, एरोबिक करा, जे पण काय करायचंय, जसं पण काय, पण बॉडी मुवमेंट करायची. जम्प करा, जॉगिंग करा, जे पण तुम्हाला करता येईल. किंवा जम्प जर केलं तर तुम्ही अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशन काम करता. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध ऊर्जा शक्ती अजून अपलिफ्ट होण्यासाठी मदत होईल. दिस इज वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज, ज्याला स्किपिंग रोप म्हणतात, दोरीच्या उड्या म्हणतात. आपण ते प्रात्यक्षिक पण करूया. एक मी तुम्हाला दाखवेन. राईट. आणि मी काही गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत जस्ट बिकॉज ह्या गोष्टी आपल्या जीवनात आचरणात हव्या आहेत म्हणून. तर आज आपण ही चर्चा केलेली आहे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. याच्यातून जेवढं इन्स्पिरेशन घेता येईल, ऍक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सीवर भर द्या. टास्क लिहून ठेवा. त्या टास्क तुमच्या खिशात पाहिजे की मला काय काय करायचं आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उद्याच्या टास्क यांचं वर्णन करा. राईट.